बैठक झाली आहे सगळ्या आपल्या महिला पदाधिकाऱ्यांची. काय नेमके उद्धव साहेबांनी मार्गदर्शन केलंय, काय काय आदेश दिले आहेत? मुळामध्ये येणारा दसरा हा मेळावा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि दसरा मेळाव्यामध्ये कशा तयारीने यायचं हे दरवर्षीचं मार्गदर्शन असतं. एक पक्षप्रमुख म्हणून किंवा संजय राऊत आमचे प्रमुख नेते म्हणून, विनायक राऊत, विशाखा राऊत आणि मी, महिला नेहमीच काम करत असतात. पण प्रत्येक वेळेला म्हणजे महिलांच्याच भाषेत उत्तर द्यायचं झालं तर आम्ही दरवर्षी दिवाळीचा फराळ बनवतो. पण दरवर्षी फराळामध्ये मग तो चिवडा असेल, भेळ असेल किंवा चकली असेल, एक वेगळी ट्रिक वापरून तिला आम्ही नेहमी जास्त चवदार बनवत असतो. त्या पद्धतीने ह्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने सत्ताधारी आता जी काही वल्गना करतायत त्या वल्गनेला पक्षाच्या महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केलेलं आहे. अख्ख्या देशामध्ये ज्या पद्धतीने मतांची चोरी असा जो एक काही विषय चालला आहे, राहुल गांधींनी जो छेडलेला विषय आहे, अनेकांचा त्यावर आता विश्वास बसायला लागलेला आहे आणि त्या खऱ्या अर्थाने ते जे काही म्हणताय त्या आपापल्या यादीत हे झालंय का हे तपासलंच पाहिजे. आणि एक पक्षप्रमुखाचं मार्गदर्शन लाभल्यानंतर, कारण येणारा दसरा, त्याच्यानंतर येणारी दिवाळी आणि त्याच्यानंतर होणारी मुंबईची निवडणूक, या सगळ्याला नवरात्रीच्या आधी ज्या आमच्या रणरागिणी आहेत त्यांच्यामध्ये स्फुरण देणं, त्यांना अलर्ट करणं हे पक्षप्रमुखाचं काम आहे, ते त्यांनी केलंय. पण यावेळेला काही मनसेची युती किंवा महाविकास आघाडी या सगळ्या संदर्भात उद्धव साहेब काय बोलले? नाही, आत्ता तरी याबाबत कुठलंही हे झालेलं नाही. मला वाटतं याच्या आधीच्या सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये साहेबांनी जे सांगितलं होतं, जे तुमच्या मनात आहे ते नक्की मी करेन, आम्हाला त्या पद्धतीने आम्ही आहोत. एक आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे, संजय राऊत यांना आमदार मोरे यांनी घरात घुसून मारू अशी भाषा केलेली आहे. मी ज्या वेळेला हा विषय त्यांच्याशी म्हणजे ते डिबेटला होते त्यावेळेला मीही त्यांना तेच सांगितलं की हा बिहार, यूपी नाही, हा महाराष्ट्र आहे, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. स्वर्गीय दिघे साहेब यांचा कोणीही अपमान केलेला नाही. फक्त तुमचा आरसा तुम्हाला दाखवलाय. आता त्याची जर तुम्हाला लागली असेल तर तो आमचा नाईलाज आहे. पण अशा पद्धतीने करणार असाल या दोन पायावर जाताना बघा. ताई, आणखी काल जेव्हा शाखा प्रमुखांची बैठक घेतली उद्धव साहेबांनी तेव्हा ते दोन गोष्टी बोलले होते. एक तर सगळ्या ठिकाणी तुम्ही लढायची तयारी ठेवा आणि दुसरं ही निवडणूक आपल्यासाठी ॲसिड टेस्ट आहे. तर आज त्यांनी पुन्हा असं काही वक्तव्य केलं? नाही, आज ते ॲसिड वगैरे नाही. ॲसिड कुठले लिटमस टेस्ट जर आपण त्यांचे गुणधर्म पाहिले तर लिटमसला वेळ लागतो, जरा हळू तो कलर बदलतो. ॲसिड टाकता क्षणी सगळं. आता आमचं काम तसंच असलं पाहिजे, या लोकांना टाकता क्षणी. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक घेतली. मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांना सांगितले की तयारीला लागा आणि त्यांना सहकार्य करा. एकंदरीत आता डीएमसी नंतर इतर ज्या कल्याण डोंबिवलीच्या 100% नाही. त्यांचा मुलगा खासदार आहे कल्याण डोंबिवली. मुळामध्ये ना जसं आम्हाला काहीतरी वेगळं सांगतात ना, तसे कोणाचे बालेकिल्ले नसतात.
बालेकिल्ले हे मतदार बनवत असतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला किती रोखण्याचा प्रयत्न केला तरी आगेकूच आम्ही करतच राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.